सर्वांना सस्नेह नमस्कार. सामान्यातल्या असामान्यत्वाची ही कहाणी, अंधारात चाचपटणाऱ्यांना प्रकाशाचा किरण दाखवणारी आणि प्रेरणा देणारी ही कहाणी आहे सातत्याने 25 वर्ष या देशासाठी सुज्ञ, चांगला, प्रामाणिक नागरिक घडवणाऱ्या एका शैक्षणिक व्यासपीठाची. ही कहाणी आहे त्या दोन जिवलग मित्रांची, ज्यांनी आपलं स्वप्न पूर्णत्वास नेत प्रचंड संघर्षातून उभं केलेल्या आदर्श नावाच्या महाकाय वटवृक्षाची. सन 1970 मार्च महिना. या एकाच महिन्यात महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील मिंचे गावासारख्या ग्रामीण भागामध्ये दत्तात्रय श्रीधर घुगरे व मनोहर अण्णा परीट या दोन जिवलग मित्रांचा जन्म झाला. जेथे आर्थिक स्थैर्य नाही, ग्रामीण भागातील कष्टाचं जीणं, सोयी सुविधांचा अभाव, सामाजिक स्थिती प्रतिकूल, कुटुंबात 18 विश्व दारिद्र्य अशा अनंत अडचणींना सामोरे जात कमवा व शिका योजनेत काम करून या दोन जिवलग मित्रांनी आपलं प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षण एकत्रित पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुटुंबासमोर असणाऱ्या आर्थिक अडचणींना सोडवण्यासाठी डॉक्टर दत्तात्रय श्रीधर घुगरे हे प्रथम पन्हाळा पब्लिक स्कूल या ठिकाणी रेक्टर म्हणून रुजू झाले. तसेच श्री मनोहर अण्णा परीट हे राजाराम सहकारी साखर कारखाना या ठिकाणी चिटबॉय म्हणून नोकरीस रुजू झाले. नोकरी करत असताना मिंचे गावचे हे दोन तरुण समाधानी नव्हते, कारण त्यांनी आपलं ध्येय ठरवलं होतं. आपल्याला आपल्याबरोबरच इतरांची उन्नती करायची आहे आणि त्यासाठी एका शिक्षण संस्थेच्या रूपानं शैक्षणिक व्यासपीठ आपल्याला उभं करायचं आहे, हे स्वप्न या दोन तरुणांनी पाहिलं होतं. आणि तेच स्वप्न पूर्णत्वासाकडे नेत आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलची सुरुवात शिरोली या ठिकाणी केली. समोर अनेक संकट दिसत होती, पण त्या संकटांना ओलांडून आपल्या स्वप्नांना पंख लावण्यासाठी हे दोन जिवलग मित्र सातत्याने धडपडत होते. आपण संस्थापन केली खरी, पण आपल्या गावातील पोरं ही शिक्षणापासून वंचित नाही राहिली पाहिजेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या जोडीने सन 1998 मध्ये मिंचे गावातील लोकांना विश्वासात घेत एका हॉलमध्ये इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतचे वर्ग चालू केले आणि आदर्श विद्यानिकेतन मिंचे ही शाळा सुरू केली. पण एवढ्यावरच थांबणारे ते मित्र कसले? त्यांनी आपल्या स्वप्नांचा आणि विचारांचा परीघ वाढवायचा ठरवला. गावापुरतंच का मर्यादित राहायचं? आपण संपूर्ण महाराष्ट्रातील मुले एका छताखाली घडवून आपल्या देशाला चांगले नागरिक आपण देऊ शकतो, हा विश्वास या दोन मित्रांच्या मध्ये आला होता. आणि मग विचार चालू झाला तो निवासी शाळा सुरू करण्याचा. पण निवासी शाळा चालू करणे एवढे सोपे नव्हते, कारण शाळा उभी करण्यासाठी जमीन लागणार होती. मुलांच्या निवास व शिक्षणासाठी इमारत उभी करावी लागणार होती. प्रचंड आर्थिक अडचणीचा काळ असताना या दोन मित्रांची इच्छाशक्ती, जिद्द आणि संकटाला सामोरे जाण्याची वृत्ती आणि कर्मयोगाला ईश्वराच्या श्रद्धेची जोड याच्या बळावर या जोडीने या मिंचे गावच्या उजाड माळरानावर, जिथे हिरवाईचा लवलेशही नव्हता, अशा ओबडधोबड जमिनीवर शिक्षणाचं रोपटं लावण्याचा निर्णय घेतला. सन 1999 मध्ये ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ मिंचे या संस्थेची स्थापना डॉक्टर दत्तात्रय श्रीधर घुगरे व संस्थेचे सचिव उपप्राचार्य माननीय श्री मनोहर अण्णा परीट या दोन बंधुतुल्य मित्रांनी देशभक्ती, सामाजिक विकास आणि समाज परिवर्तन नजरेसमोर ठेवून आदर्श विद्यानिकेतन या सैनिकी पॅटर्न निवासी संकुलाचा पाया रचला. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर मार्ग निघत जातात. याच काळात या दोन मित्रांची ओळख कैलासवासी ॲडव्होकेट संभाजी पाटील यांच्याची झाली आणि त्यांनी अनुदानित शाळा मान्यतेसाठी मदतीचा हात पुढे केला व त्यांनी शाळेला त्यांच्या वडिलांचे नाव देण्याची इच्छा व्यक्त केली आणि दत्तात्रय घुगरे आणि मनोहर परीट या दोन मित्रांनी त्याला मान्यता दिली व शाळेचे नामकरण स्वातंत्र्य सैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मिंचे असे करण्यात आले. हे रोपटं या माळावर रुजवत असताना त्याला त्याग, परिश्रम, जिद्द, चिकाटीची खतपाणी घातले आणि याच रोपट्याचे रूपांतर आज आपल्याला महाकाय वटवृक्षामध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे. या निवासी प्रशालेची स्थापना सन 1999 साली केवळ 7 विद्यार्थ्यांसह व मोजक्याच खोल्यांनीशी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आज ही प्रशाला रौप्य महोत्सवी वर्ष संपन्न करत आहे. आज महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातील 735 विद्यार्थी संख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रशालेची घोडदौड चालू असताना सुरुवातीच्या काळात इयत्ता 5वी ते इयत्ता 10वीचे वर्ग सुरू होते. पालकांच्या मागणीनुसार सन 2008 मध्ये उच्च माध्यमिक इयत्ता 11वी व 12वीची विज्ञान शाखा सुरू करण्यात आली. या दोन बंधुतुल्य मित्रांनी अनंत अडचणींचा सामना करत उभे केलेल्या या आदर्श नावाचा वटवृक्ष आज 25व्या वर्षात पदार्पण करत आहे. या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षाला साजरे करत असताना निसर्गाच्या सानिध्यात असलेली आदर्श प्रशाला आज शैक्षणिक क्षेत्रात आदर्श ठरत आहे.
प्रशालेतून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणारा विद्यार्थी संस्कारक्षम व अनुभवाने संपन्न असतो. आदर्श विद्यानिकेतनचा विद्यार्थी सामाजिक अपेक्षांची पूर्तता करताना दिसून येतो. तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, अनुभवी शिक्षक वर्ग, सराव परीक्षा, कार्यशाळा, जादा तासिका या सर्वांचे प्रभावी नियोजनामुळे निवासी शाळेच्या स्थापनेपासून इयत्ता 10वी व इयत्ता 12वीचा निकाल सातत्याने 100% लागत आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी परिपूर्ण व्हावा यासाठी NTS, NMS स्कॉलरशिप, गणित प्रावीण्य, विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा, टिळक इंग्रजी, राष्ट्रभाषा हिंदी इत्यादी सारख्या स्पर्धा परीक्षांचे स्वतंत्र नियोजन केले जाते. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांचा विकास होण्यासाठी प्रशालेमध्ये दरवर्षी अकॅडमी महोत्सव आयोजित केला जातो. या माध्यमातून कला प्रदर्शन, गणित प्रदर्शन, वक्तृत्व, नाट्य, एकांकिका अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. चर्चासत्र, तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, परिपाठ, व्याख्याने, शिबिरे याद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले जाते. यामुळे विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करताना दिसून येत आहेत. वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना हेरले जाते व त्याची निवड करून त्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. याचाच परिपाक म्हणून आदर्श विद्यानिकेतनने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऑलिम्पिकचे स्वप्न पाहणारी आदर्श प्रशाला ऑलिम्पिकपासून अगदी काही मोजकीच पावले दूर आहे. धनुर्विद्या, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, मैदानी स्पर्धा, शिकई मार्शल आर्ट, नेटबॉल, योगा, मलकाम, कुस्ती, हॉकी, खो खो, फुटबॉल अशा 22 खेळ प्रकारांची परिपूर्ण तयारी प्रशालेमध्ये करून घेतली जाते. आज अखेर जवळपास 3000 पेक्षा अधिक राज्यस्तरीय, 300 पेक्षा अधिक राष्ट्रीय तसेच 32 आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे कार्य या शाळेने केले आहे. विद्यालयाचा धनुर्विद्या खेळाडू मयूर रोकडे याला राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जावा याकरिता प्रशालेमध्ये सुसज्ज असे अटल लॅब, ई लर्निंग सारख्या माध्यमातून डिजिटल शिक्षणाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाते. अद्ययावत डिजिटल क्लासरूम, परिपूर्ण ग्रंथालय, सुसज्ज सर्व सोयींयुक्त प्रयोगशाळा, कॅम्प्युटर लॅब, स्वच्छ आणि प्रशस्त भोजन कक्ष, सुसज्ज वसतिगृह, व्यायामशाळा, फ्लड लाईटची क्रीडांगणे, जिमखाना इत्यादी सर्व सोयींयुक्त परिपूर्ण शाळा म्हणजेच आदर्श विद्यानिकेतन होय. देशप्रेम वृद्धिंगत व्हावे याकरिता विद्यालयामध्ये अनुदानित NCC विभाग आहे. MCC व स्काउट गाईडचे प्रशिक्षण देखील विद्यालयात दिले जाते. प्रशालेमध्ये क्षेत्रभेटीचे आयोजन, सहलीचे आयोजन व निवासी शिबिरांचे आयोजन देखील केले जाते. याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यालयामध्ये संगीत, नृत्य, नाट्य इत्यादी कला विकसित करण्यासाठी स्वतंत्र कला व संगीत कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. पारितोषिक वितरण कार्यक्रमात शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला जातो. आदर्श प्रशाला प्रत्येक वर्षी यशाचा कर्तृत्वाचा टप्पा पार करत आज रौप्य महोत्सवी वर्षात यशस्वी प्रदापन करत आहे. आज प्रशालेत शिक्षण घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात आपले अधिराज्य गाजवत आहे आणि हीच आदर्शाच्या यशाची पोचपावती म्हणून पाहिली जाते. आज रौप्य महोत्सवी वर्ष संपन्न करत असणाऱ्या आदर्श प्रशालेला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आदर्श प्रशालेस प्राप्त पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा युवा संस्था पुरस्कार, जिल्हास्तरीय मुख्याध्यापक संघाचा स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार, ISO मानांकन, शाळा सिद्धी मानांकन अ, तालुकास्तरीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्काराने सन्मानित हे प्रशाला आपल्याला पाहायला मिळते. प्रशाला यशस्वीपणे रौप्य महोत्सवी वर्ष संपन्न करत असताना संस्थेचा डोलारा सांभाळत असणारे सन्माननीय संस्थापक डॉक्टर DS घुगरे सर तसेच सचिव उपप्राचार्य माननीय MA परीट सर हे मान्यवर विविध संस्थांच्या उच्च पदावर कार्यरत आहेत. तसेच विविध संस्थांनी पुरस्कार देऊन घुगरे सर व परीट सर यांचा सन्मान केला आहे. प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचाही या शाळेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असून शाळेतील गणित तज्ज्ञ शिक्षक डॉक्टर दीपक शेटे व क्रीडा शिक्षक श्री शिवाजी पाटील यांना राज्य शासनाने आदर्श शिक्षक व आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तसेच त्यांना विविध सामाजिक संस्थांनीही पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. या प्रशालेला या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व विद्यार्थी, पालक, स्नेही, हितचिंतक यांचा सर्वांचाच मोलाचा वाटा आहे.
आज ही प्रशाला 25वे वर्ष अर्थातच रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे। या रौप्य महोत्सवी वर्षाच्या वार्षिक स्नेहसंमेलन समारंभावेळी या शाळेच्या यशस्वीतेचा आलेख आपल्यासमोर मांडत असताना मनस्वी आनंद होत आहे। हा आदर्शरूपी यशाचा महामेरू असाच आपली घोडदौड कायम चालू ठेवेल अशी अपेक्षा आणि सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करतो। या देशाला सुज्ञ, चांगला आणि प्रामाणिक नागरिक घडवून देण्याची जबाबदारी हे शिक्षण संकुल अविरत चालू ठेवेल यात शंका नाही। शाळेच्या या 25 वर्षाच्या यशस्वी प्रवासात संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक PN तोडकर, खजानीस मोमीन सर, संचालक बाळासो तोडकर मामा, भगवान परीट, महादेव परीट, धनाजी पाटील, संचालिका सौ महानंदा घुगरे, सौ मंगल तोडकर, सौ सुरेखा तोडकर यांचे विशेष सहकार्य लाभले। आमचे मार्गदर्शक जिल्ह्याचे नेते माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब, आमदार अमल महाडिक यांचे मार्गदर्शन नेहमीच आमच्यासोबत आहे। शाळेच्या उभारणीच्या काळात आमच्यावर विश्वास ठेवून पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक पुरवठा करणारे डॉक्टर अशोक चौगले व त्यांचे संचालक मंडळ, तसेच सर्व पालक, स्नेही, हितचिंतक, पत्रकार, विद्यार्थी यांचे आम्ही मनस्वी आभार व्यक्त करत आहोत। आपल्या सर्वांच्या भावी वाटचालीस आमच्याकडून मनापासून शुभेच्छा। पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार मानत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।